जिले के पालक मंत्री संजय राठौड़ पर की गई आपत्तिजनक टिप्पणी को लेकर विवाद बढ़ गया। अयोध्या पॉल नाम की महिला पर आरोप है कि उसने मंत्री के खिलाफ गलत बातें कहकर ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर वायरल की। इसे लेकर शिवसेना शिंदे गुट की महिला पदाधिकारियों ने पुलिस थाने में महिला के खिलाफ शिकायत की। बीड जिले के एक कार्यकर्ता से फोन पर बात करते हुए अयोध्या पॉल ने पालक मंत्री संजय राठौड़ के बारे में आपत्तिजनक बात कही। इसके बाद उस बातचीत की ऑडियो सोशल मीडिया पर वायरल कर दी गई, जिसके बाद यह बात फैली तो अयोध्या पॉल ने कहा कि वह अपने बयान पर कायम है। इससे शिवसेना शिंदे गुट की महिलाओं में नाराजगी है। 2 जुलाई को बड़ी संख्या में महिलाएं अवधूतवाड़ी पुलिस थाने पहुंची और अयोध्या पॉल के खिलाफ केस दर्ज करने की मांग की। आज या ठिकाणी आमचे नेते माननीय नामदार संजय भाऊ राठौड़ साहेब यांच्यावर जे आरोप केले आहे, जे याच्यामध्ये जे भाषित बोलले आहे, आपल्या अयोध्या पौल यांनी जे एक आपली महिला प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकरणातून जे एक प्रत्येक कोणावरही त्यांचं भाष्य असते ते आम्हाला सर्व महिलांना सहन झालं नाही। कारण आमचे नेते असे आहे की आम्ही हजारो महिला रक्षाबंधनला वगैरे त्यांना राखी बांधतो आणि खंबीर ह्या महिला हजारो महिला आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकतो। आज आम्ही फक्त एक पोलीस स्टेशनला रिपोर्ट करत आहे, पण जर त्यांना न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही त्यांच्याच शब्दात त्यांनी जे म्हटलं आहे की संजय भाऊ राठौड़ यांना चपलीनं मारा, पण ह्या एवढ्या महिला भगिनी आहे की हे भाऊंसाठी तिला तिथे जाऊन सुद्धा चपलीनं मार देऊ शकते, हे मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगते। आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या महिला आघाडीचे सदस्य इथे उपस्थित झालेलो आहोत। कारण ती जी कोण आहे अयोध्या पौल भटक भवानी कुठून आली आणि तिने आमच्या नेत्याच्या विरोधात जे आक्षेपार्ह बोलणे केले त्या विरोधात आम्ही इथे सर्वजणी आज तिच्या विरोधात निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आमचे नेते हे गरिबांचे नेते आहेत, गरिबांसाठी काम करतात, महिलांसाठी काम करतात आणि आमच्या नेत्याबद्दल जर असे वक्तव्य करत असेल तर अशा महिलांना ती जर चपलाची भाषा करत असेल तर आम्ही पण चपलांची भाषा करणार आहोत। आम्ही सुद्धा तिला चपलानेच जोडणार आहोत। याआधी पण तिने आमच्या एका पक्षाच्या मोठ्या नेत्यावर असेच वक्तव्य केले आणि गलिच्छ आरोप केले। आम्ही हे सहन करणार नाही। आज हिला सांगू इच्छितो आम्ही की तू जर असे वक्तव्य करत असेल तर आम्ही पण आक्रमक होणार आहोत, कारण आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत, बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालणारे आहोत।